एजू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या जनगणनेच्या स्पेशल व्हिडिओ सिरीजमधील नवीन भागामध्ये. या भागामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की नेमकं आता संपूर्ण जनगणनेमध्ये आपण जो काही डाटा आता जमा केलेला आहे तो ऑनलाईन असो ऑफलाईन असो, आता पुढचा टप्पा काय, यामधून कार्यमुक्ती कशी मिळवायची, काय काय गोष्टी आपल्याला जमा करायच्या आहे, या संबंधीची सर्व डिटेल माहिती आपण आता घेणार आहोत. पर्यवेक्षक आणि प्रगणक या दोघांसाठी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे, कारण की आता आपल्याला या ठिकाणी सर्व गोष्टी चार्ज ऑफिसरकडे जमा करायच्या, मग त्यामध्ये जमा करण्यामध्ये काय काय जमा करायचं आहे या सर्व गोष्टी आता आपण या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत. यापूर्वी आपले बरेच व्हिडिओ या जनगणना विषयावर आलेले असून ते आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. फक्त आपल्या एका सहकार्याची अपेक्षा आहे, ती म्हणजे आपण सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका, जेणेकरून आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. कारण की जनगणना ही 2027 पर्यंत सुरू असणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत ह्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. त्यामुळे आपल्याला हे सर्व व्हिडिओ प्राप्त होतील, त्यासाठी सबस्क्राईब अवश्य करा. दिनांक 18 मे 2026 रोजी एक सर्क्युलर भारत सरकार गृह मंत्रालय तसेच जनगणना कार्यनिदेशालय महाराष्ट्र म्हणजे जनगणना विभाग महाराष्ट्राच्या वतीने एक सर्क्युलर काढण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये डिटेल सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे. तुम्ही स्क्रीनवर हे बघू शकता. परिपत्रक क्रमांक 10 याचा जो विषय आहे तो म्हणजे घर यादी व घरगणना जनगणना 2027 जो पहिला टप्पा आहे. जनगणना दस्तऐवजांचे नियोजनबद्ध संकलन व परतावा, आपल्याला कशा पद्धतीने संकलन करायचे, कशा पद्धतीने परत करायचे या संबंधीची सर्व माहिती ह्या संपूर्ण परिपत्रकामध्ये दिलेली आहे. संपूर्ण परिपत्रक न वाचता आपण जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर डायरेक्ट फोकस करणार आहोत. थोडीशी एक प्रस्तावना म्हणून आपण एक पहिला मुद्दा बघूया. जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याची म्हणजेच घर यादी व घरगणनेचे म्हणजेच HLO हाऊस लिस्टिंग ऑपरेशनचे क्षेत्रीय कार्य राज्यामध्ये सुरू झाले असून 14 जून 2026 पर्यंत ते पूर्ण केले जाईल. जनगणनेत अभिलेख व्यवस्थापनाला अत्यंत महत्त्व असून सर्व प्रशासकीय स्तरावर त्याचे काटेकोर पालन एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. जनगणना 2027 ही डिजिटल पद्धतीने घेतली जात असून जनगणना प्रक्रियेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने हा एक परिवर्तनात्मक टप्पा आहे. आपण सर्वजण जाणतो की यावेळेसची जनगणना ही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. प्रगणक आणि पर्यवेक्षक माहिती संकलनासाठी स्वतःचे मोबाईल उपकरण वापरतील आणि माहिती सेंट्रल सर्व्हर अपलोड करतील. तथापि तांत्रिक अडचणी, नेटवर्क समस्या, इतर काही क्षेत्रीय अडचणी यासारख्या कारणांमुळे अपवादात्मक परिस्थितीत सूचना पुस्तिकेत दिलेल्या भौतिक पत्रकांचा वापर करून माहिती संकलित केली जाऊ शकते, जे प्रगणक भौतिक पत्रकाद्वारे माहिती गोळा करतील. आता आपल्याला नेमकं करायचं काय आपण या ठिकाणी बघू शकतो आणि परत काय काय गोष्टी करायच्या आहेत. पर्यवेक्षक आणि प्रगणक या दोघांसाठी आपण या गोष्टी बघतोय, त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रगणक आणि पर्यवेक्षकांपर्यंत आपण अवश्य पोहोचवावा. या ठिकाणी बघू शकतो प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी डायरेक्ट महत्त्वाचा मुद्दा आपण घेतोय. आता प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी माहिती पूर्ण व अचूक नोंद सुनिश्चित केल्यानंतर भरलेली पत्रके चार्ज ऑफिसरकडे सुपूर्द करावीत. चार्ज जनगणना अधिकारी स्तरावर पुढील साहित्य संकलित केले जाईल. मग आपल्याला काय द्यायचंय ते आपण बघूया. नंबर 1, भरलेली पत्रके. आता बघा बऱ्याच ठिकाणी नेटवर्कचा काही इश्यू नव्हता, त्यामुळे बरेच प्रगणकांनी जागेवर स्पॉटवर जाऊन सर्व माहिती ऑनलाईन फीड केलेली आहे. त्यांना या प्रकाराची गरज नाही. मात्र काही ठिकाणी जर नेटवर्क नसेल किंवा काही ठिकाणी ऑनलाईन नोंदी करायच्या बाकी असतील, फक्त जे काही पुस्तिकेमधले पत्रक आहेत त्याच्यावर जर सर्व माहिती भरलेली असेल तर भरलेली पत्रकं ज्या ठिकाणी घर यादी गटामध्ये माहिती भौतिक पत्रकांच्या आधारे माहिती संकलित केली आहे अशा सर्व आपल्याला जमा करायची. तुम्ही तयार केली नसेल, तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन भरले असेल तर ते पुन्हा तयार करण्याची गरज नाही. अंशतः भरलेली भौतिक पत्रके, तुम्ही जर काही रफ काम करण्यासाठी किंवा काही पत्रके अंशतः म्हणजे काही प्रमाणात भरले असतील तर ते सुद्धा तुम्ही जमा करून द्यायचे आहे. सर्व प्रगणकांकडून प्रत्येक घर यादी गटासाठी मान्यदर्शक नकाशाच्या 2 प्रती. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तुमचं घर यादी गटाचे कार्य जर पूर्ण झाले असेल तर तुम्हाला अंतिम नकाशा या ठिकाणी तयार करून जमा करायचा आहे. अंतिम नकाशा तयार करत असताना त्याच्यामध्ये सर्व बारकावे आपल्याला या ठिकाणी दाखवायचे. ते आणि तुमचं घर यादी गटाचं जे काही कार्य आहे, जे काही ऑनलाईन फीडिंग आहे, इमारती असतील किंवा त्याचप्रमाणे इतर काही गोष्टी असतील ज्याच्यामध्ये काही स्थळं असतील,
धार्मिक स्थळे असतील किंवा शाळा कॉलेजेस वगैरे यांची इत्थंभूत माहिती आपल्याला त्याच्यामध्ये दाखवायची आहे, रस्ते दाखवायचे आहेत, आकार आपल्याला दाखवायचा आहे आणि हा एक अंतिम स्वरूपाचा जो काही नकाशा आहे तो आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. घर यादी गटाचे कार्य सुरू करण्यापूर्वी आपण असा एक रफ नकाशा बनवला होता, मात्र त्याच्यामध्ये काही इमारती वाढल्या असतील, कुटुंब वाढले असतील किंवा जे काही पद्धतीने ते वाढले असतील त्या पद्धतीने आपल्याला त्या नकाशामध्ये दाखवायचे आणि बनवत असताना याच्या 2 प्रती आपल्याला या ठिकाणी सादर करायच्या आहे. पर्यवेक्षकीय सर्कल नकाशे त्याच्यामध्ये HLBC पोर्टलद्वारे तयार न केलेल्या पर्यवेक्षकीय सर्कलसाठी बघा, पहिले प्रगणकांचं बघूया आपण, मग पर्यवेक्षकांचं बघूया. प्रगणकांकडून घर यादी गटासाठी मान्यदर्शक नकाशाच्या 2 प्रती, ह्या 2 प्रती तुम्हाला मात्र ह्या आवश्यक अशा त्या तयारच करायच्या आहेत आणि त्या जमा करायच्या आहेत. याच्यामध्ये तंतोतंत त्या तुमच्या माहितीशी जुळणं आवश्यक आहे. नकाशा कसा बनवायचा या संबंधीचा आपला एक व्हिडिओ येऊन गेलेला आहे. अवघ्या 5 मिनिटामध्ये तुमचा संपूर्ण नकाशा तयार होणार आहे. आउटलाईन कशी घ्यायची हे सर्व सविस्तर माहिती या स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. याची लिंक सुद्धा मी कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही 5 मिनिटांमध्ये अवघा अंतिम नकाशा तुम्ही फायनल करू शकता. पर्यवेक्षकांनी कोणता नकाशा द्यायचा आहे बघा, पर्यवेक्षकीय सर्कल नकाशा म्हणजे पर्यवेक्षकांचा जो, समजा आता एखाद्या गावामध्ये 6 प्रगणक आहेत तर पर्यवेक्षकाला 6 प्रगणकांचे नकाशे जोडून एक नकाशा आवश्यकरित्या आपल्याला तो तयार करून सबमिट करायचा आहे. मात्र तो जर HLBC पोर्टलद्वारे तयार न केलेल्या पर्यवेक्षकीय सर्कलसाठी, म्हणजे तुम्ही पर्यवेक्षक असाल आणि तुम्हाला जर तुमचा नकाशा भेटलेला असेल, म्हणजे तुमच्या लॉग इनवर तुम्हाला तो जर उपलब्ध झालेला असेल, तर मात्र तुम्हाला तो एकत्रित तयार करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या पोर्टलवर जर तो नकाशा आला नसेल तर अशा केसमध्ये तुम्हाला तो नकाशा तयार करून या ठिकाणी सबमिट करायचा आहे. अन्यथा तुमच्या प्रगणकांकडून प्राप्त झालेले जे काही घर यादी गटाचे जे काही नकाशे आहेत तेवढे मात्र जमा करायचे आहेत. ते सर्व 2 प्रतीमध्ये आपल्याला जमा करायचे. बाकीचे जे काही सर्व डिटेल्स आहेत त्या चार्ज ऑफिसरसाठी आहे. प्रगणकांद्वारे प्रत्येक घरगटासाठी 2 प्रतीमध्ये मान्यदर्शक नकाशा तयार करणे, त्यापैकी एक प्रत जनगणना 2027च्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान गणना गटाच्या सीमांकनासाठी चार्ज जनगणना अधिकारी कार्यालयामध्ये जतन केली जाईल. बघा, हा आत्ताशी एक पहिला टप्पा झालेला आहे, दुसरा टप्पा अजून बाकी आहे. दुसऱ्या टप्प्याच्या वेळेस आपल्याला या मॅपची गरज पडणार आहे, त्यामुळे एक आपला इथं जमा राहील आणि हाऊस लिस्टिंग क्रिएशन पोर्टलद्वारे तयार न केलेल्या पर्यवेक्षकीय सर्कलसाठी नकाशाची एक प्रतही जतन केली जाईल. हे नकाशे 4 जनगणना अधिकाऱ्यांनी स्कॅन करून CMMS पोर्टलवरील मॅप रिपोजिटरीमध्ये अपलोड करावेत. प्रगणक पर्यवेक्षक 4 जनगणना अधिकारी यांनी नकाशे दुमडले जाणार नाही याची खात्री करावी. मान्यदर्शक नकाशाची दुसरी प्रत भरलेली अंशतः भरलेली पत्रके जनगणना कार्य संचालनालयाकडे पाठवण्यात येतील. बघा, एक जो नकाशा आहे तो तुमच्या तालुक्यामध्ये जो काही चार्ज ऑफिसर आहे त्यांच्या कार्यालयामध्ये जतन केला जाईल, जो की आपल्याला फेब्रुवारीमध्ये लागणार आहे. आणि दुसरी प्रत जी आहे ती मुंबईला, म्हणजेच जे काही जनगणना विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा त्या ठिकाणी तो पाठवण्यात येईल. अशा प्रकारची ही संपूर्ण रचना आहे. जनगणना नकाशा तयार केल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारे दुमडू नये. आपल्याला जनगणना नकाशा कसा तयार करायचा या संबंधीचा एक डिटेल व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे. तसेच मानधना संबंधीचा देखील प्रश्न याच्यामध्ये आपल्याला ॲड्रेस केलेला आहे. जनगणना चार्ज अधिकारी CMMS पोर्टलवरून जे काही व्हिलेज टाउन रजिस्टर आणि चार्ज रजिस्टर डाउनलोड करतील. डाउनलोड केल्यानंतर प्रशिक्षण भत्ता व मानधना संबंधी तपशील चार्ज रजिस्टरमध्ये नोंदवाव्यात. तसेच महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांच्या कार्यालयाद्वारे निर्गमित परिपत्र क्रमांक 12 दिनांक 19 फेब्रुवारी 2026 नुसार व्हिलेज टाउन रजिस्टर आणि चार्ज रजिस्टरच्या अंतिम 2 प्रतींवर जनगणना अधिकाऱ्यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे. बघा, म्हणजेच या दरम्यानच आपलं जे काही मानधनाचा विषय तो देखील चार्ज ऑफिसरकडून पुढे मांडण्यात येईल. म्हणजेच पुढील काही महिन्यामध्ये आपले पहिल्या टप्प्याचं मानधन येण्याची शक्यता आहे या ठिकाणी असणार आहे. यामध्ये प्रशिक्षण भत्ता सुद्धा लागू असणार आहे आणि पहिल्या टप्प्याचे मानधन हे सुद्धा लागू असणार आहे. त्यामुळं आपल्याला एक महत्त्वाची माहिती या संपूर्ण परिपत्रकाद्वारे मिळत आहे. हे परिपत्रक तुम्हाला शासनाच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील तुम्हाला हे परिपत्रक बघायला मिळू शकतं. आपण टायटल या ठिकाणी बघू शकतो किंवा तुम्ही हे डाउनलोड देखील करू शकता. व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. तसेच काही प्रश्न असतील तर अवश्य कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. जास्तीत जास्त प्रगणक आणि पर्यवेक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.